दुसरा विषय आहे जगबुडी नदीचा. जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की 67 किलोमीटरची जगबुडी नदी, या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा, वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये फक्त 100-150 मीटरवरती गाळ उपसला जातो. त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही, त्या गाळाला म्हणजे तो गाळ शेतकऱ्यांच्याकडे दिला पाहिजे असा नियम आहे. की गाळ उपसतंय कोण? सरकार आपल्या पैशाने उपसते. तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे, ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे भराव टाकण्यासाठी, असं आणखीन कुठल्या कामासाठी. वाळू असेल तर तो तुमच्या नवीन नियमाप्रमाणे घर बांधणीसाठी त्याला 5 ब्रास दिले पाहिजे. हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत, ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृह राज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे, दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे. जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.